गाईस आम्ही गाडी लावून परत गेलेलो पुढं खूप चालत चालत. तेव्हा कळालं अजून खूप पुढं होतं तर आता परत आलोय आम्ही मागं गाडी घ्यायला. गाडी घेऊन परत आम्ही इकडे जाणार आहे. गाडीनेच जाऊ. थोडा लांब गाडी लावून जायला आपला एरिया नाही ॲक्च्युली. आपल्याला माहिती पण नाही इथले रूल्स वगैरे का. सोसायटी पण कोणाची माहिती ना अलाव आहे की नाही ते पण माहिती. रात्रीचं लावून चाललो आम्हाला याला 1.5-2 तास जातं. हे काल का सो आता मी तिकडे परत गाडी घेऊन चाललोय. गाडीवरती चाललोय. मला मी इथलं दुकान शॉप दाखवतो. काही शॉप मी इथल्या शॉपला व्हिजिट करू शकतो. पलीकडे भांडणं झाले कसले तरी काहीतरी लोचा आहे तिकडे. हे बघा तुम्ही बघू शकता इकडे दुकानं वगैरे आहेत भरपूर. मला पुढे दाखवतो. पुढे तर अजून खूप सुंदर सुंदर छान दुकान आहेत ॲक्च्युली शॉप्स वगैरे. आज तुम्हाला ना इकडे लेफ्ट साईडला दुकानं आहेत. आत्ताची खेळण्याची कपडे चादर वगैरे खूप काय म्हणजे खाण्याचे रेस्टॉरंट्स वगैरे त्यांचे पण आहेत. ते पण दाखवतो तुम्हाला. काय तुम्ही हे पाहू शकता इथं कॅफे आहे. फ्रंटला पण एक आहे. चालू राहू दे. त्याचं बघा खूप सारे दुकानं असतात इथं लेफ्ट साईडला खाण्याची पिण्याची. तुम्हाला जे मगाशी सांगितलं मी खूप सुंदर सुंदर अशी दुकाने आहेत इथे. राईट साईडला सुद्धा आहेत. हा दर्गा आय थिंक का मस्जिद काय बोलतात जे काय असेल मित्रांनो तेच. बघा मस्त आहे इथं. बघा किती छान आहे. ते पण छान दिसतं. गाईज आपण आलेलो आहोत त्या गल्लीजवळ. आता आपण इथं गाडी पार्क करूया. गाडी इथे पार्क करूया आपण. गाडी पार्क करून आपण जाऊया खायला जाऊ. इथे पण आहेत मस्त शूज वगैरेचे दुकान आहे ते तुम्ही पाहू शकता. बघा दुकानवाल्यांचे खूप सुंदर. इथं पण खूप आहे यार दुकानं भरपूर आहे तिथे. एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त दुकानं निघतात माझ्या पुढे पण आहे दिसतंय तुम्हाला भरपूर दुकानं. तर गाईज जाम गर्दी आहे इथं. खूप गर्दी आहे आतमध्ये. आम्ही पोचलेलो आहे सध्याला. चाललं होतं रस्त्याने. माझ्यासोबतच राहा सोबत राहा म्हणतो नाहीतर मी दुसऱ्या रस्त्याला जाईल. तुम्हाला इथलं मी आज काढू नको नाही काढणार. तुम्हाला इथलं आहे ना मी हे दाखवतो गाईस. दुकानं वगैरे दाखवतो. खूप खाऊची खूप दुकानं आहेत. जो काय म्हणतात फूडी पर्सन असेल फूडी त्याच्यासाठी ही जागा बेस्ट आहे. नॉनव्हेजसाठी नॉट व्हेज पर्सन. गर्दी बघा गाईस किती भरपूर गर्दी आहे. मला मोबाईल लॉक काढायला मला स्पेस नाही भेटत. थांबावा अवघड व्हायचं नाही. गाईज बघा आम्ही आता बाहेर आलो गर्दीच्या बाहेर. आउटसाईड सरबतवाला आहे. असेल गर्दी वगैरे आहे सगळी. भाऊ इकडे येऊन सरबत प्यायचं बोलतो. चव घालवले आलाय कुठं सरबत आणि मग बोल मला मोहब्बत आहे शरबत पी. हे पहिल्यांदा आले त्यांना काही जास्त माहीत नाही म्हणून दादाला मी गाईड करतो इथं येऊन काय काय करायचं काय नाही. दादा इथे खाऊ गल्ली संपलेली आहे. इथून पुढे तुम्हाला फक्त शॉर्मावाले भेटतील. काय करायचं गाईस तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ह्याला काय चारायचं की नाही. तुमचा बैल रिकामा आहे पण तडजोड आहे एकदम. हिंद केसरी आहे. 9.90 सेकंद. घाटाचा राजा आहे. घाटाचा राजा दिली परतशी मित्रांनी. हे असे डिमोटिवेट करतात मला म्हणजे असं मी एवढा जेन्युअनली ब्लॉग चांगला बनवायचा प्रयत्न करतो. कसं असतं जेवढा तुम्ही रॉ ब्लॉग टाकणार तेवढे तुम्हाला व्ह्यूज देणार. रॉ म्हणजे आपली पोल नाही खोलायची. हे घरातले पण बघतात. ह्याच्या घरातलं ना चॅनल माहिती नाही अजून दाखवतो व्हिडिओ टाकायला दाखवतो. मग हा म्हणेल रॉ कंटेंट याचा कसा असतो. रॉ कंटेंट बंद करेल आणि मग म्हणेल अय्यो स्वामी आहे गणपती बनवा. चलो गाईस कुनाफा खाते. चलो बघू का असं असतो कुनाफा. स्वीट डिश म्हणतात त्याला. छान असते. मी पण कधी ट्राय नाही केली गाईस. ट्राय करूया. कुनाफा खातो आपण. हा चॉकलेट आहे क्रीम है आणि बकलावा इतना घ्यायचा. तीनों में से अच्छा कौन सा है भाई. तीनों में से अच्छा कौन सा लगता है. हम फर्स्ट बार पहली बार ट्राई कर रहे हैं. चॉकलेट हो चॉकलेट दे दो.
बघा यांच्या शॉपचं नाव काय द बेकर्स डिलाइट. इथं या तुम्ही पण. वाला घेतला आता आम्ही ट्राय करणार आहे. त्याच्या बोलण्यावरून आज मी किती दिवसानंतर गोड खातोय. गोड बंद होतं माझं. बाहेर आलो मी पण विचार नाही करत कसं खाऊन टाकतो. परत मला पण भेटत ना खायची इच्छा तर माझी असते. मन मारत असतो. नफा खाऊया मी तुम्हाला टेस्ट सांगतो. जेवताना मी काय खाताना काय काढणार नाही. नंतर रिॲक्शन त्याला फीडबॅक गोची मारणार आहे. चॉकलेट बोलतो ना तो फीडबॅक ते गरम असतं. काय चव लागणार मग चॉकलेट बाउल सारखंच झालंय. गरम असते. बघा तुम्हाला प्राईस पण दाखवतो. थांबा 2 मिनिटं. बघा असं काय ते मेन्यू आहे आमचं. काय काय आहे आपण कुठलं मागवलं. कुठं आहे आपलं तर बघा हाच आहे न्यूटेला कुनाफा 3 नंबर दिसतोय का तो 2 नंबर सॉरी तो आपण मागवला 400 रुपीज. आता रोनी मला लगेच सांगितलं 400 रुपये 400 रुपये बोललो आता. गाईस मी आत्ताच क्रीम कुनाफा खाल्ला. ठीक होता. मला एवढा काही खास पटला नाही. याला आवडला आणि तो बकलावा पण खाल्लेला बोलतोय पहिलं एकदा. आज आणि क्रीम कुनाफा ट्राय केला. खूप महाग होता काही तसं हिशोबाने. आम्हाला हाफ डे पगार आहे आमची. माझी तरी सध्याला 400 रुपये कुनाफा हाफ डे पगार. हे बघा हे बघा स्नॅप बघा बघा स्नॅप टाकते दिसते का. थांबा थांबा स्नॅप हे असल्या पोरांमुळे आहे ना. हे स्नॅप जिथं बघेल तिथं स्नॅप. काय करायचं आहे स्नॅप. काय करणार ही गडी पोरं ना बेकार पोरं. पण गाईज जर तुम्हाला यायचं असेल इथं कुनाफा ट्राय करता बकलावाच ट्राय करा तुम्ही. मी सजेस्ट करा. मी बकलावा खाल्ला नाही आहे पण हा म्हणतोय ह्याच्यापेक्षा बेटर होता बकलावा. कुल्हड पिझ्झा खायला आलेला इथं. नॉनव्हेज खायले कधी वेळी पण पिझ्झा नाही. शरबत पिएगा चॉकलेट कोड शरबत पिऊन बघू नंतर राहू दे. नंतर कधी पिणार. चॉकलेटने तोंड खराब झालं. चव नाही काय तोंडाला चव पण ना कळत. ट्विस्टर घेऊ तुला तिखट बनायला जरा तोंडाला नको राहू दे. तिखट बनायला दुसरं काहीतरी ट्राय करू. आहेच नाही मग काय शॉर्मा बिर्मा मला इथे समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो समझ रहे हो ट्विस्टर घेऊ ट्विस्टर. बघूया काय थोडा तिखट बनायला मागेच आहे. ट्विस्टर घ्यायचं आहे का. इथं पण भेटेल नाही काय. कुठे शरबतवाला आहे रे. शरबत ट्विस्टर काय असतं मग. या इकडे बटाट्याचा रोल. थोडं टेन्शन मध्ये पण नको असलं काय माहिती असलं नको. ट्विस्टर नको ते मला ना कळलं मला नको. ते नाही बरोबर मला नाही आवडत. काय शॉर्मा खाना वही खाते क्या आए तो एक बार नॉनव्हेज खा के जातो इधर. कुछ शॉर्मा खाना हां किधर खाने का तुलाच माहिती. बघ बाबा तुझ्या हिशोबाने तिकडे चांगला असेल तिकडं एक्सप्लोर हा जास्त करतो चांगले माझ्यापेक्षा. नाही हे गल्ली वालेच खाऊ. गली में खाएंगे गाइस बड़ी बात है क्या. अथर्व साथ में डरने की क्या बात है. शोरमा खाऊया गाइस. चला गाइस इथं शोरमा खायला थांबलो आपण. शोरमा खातो. भाईजान आप कितना परसेंट ऑर्डर दे रहे हो. मिला नहीं ऑर्डर कितना परसेंट. गाइस आपण आता इथे सरबत घ्यायला आलो. थँक्यू बाय. हे बघा सरबत पिऊया गाइस. सरबत पिऊन भेटूया आता. बघा
हे दुकानाचं नाव आहे यांचं. कार्यक्रम मॅडम एक मिनिट. व्हिडिओ काढत बसला. काय बोलू आता याला. चल बाबा चल चल. हा बघा हा व्हिडिओ काढता. हा व्ह्यू झालं आमचं खाऊन वगैरे. निघालं आता. जेवण आलेलो तरी पण थोडंफार खाल्लं मी. भरपूरच खाल्लं, जास्तच झालं. ह्याच्यासाठी ह्यानी गुणापा खाल्ला म्हणून मी खाल्ला. त्यांनी सरबत पिलं म्हणून मी सरबत पिलं. शोरमा फक्त आम्ही दोघांचं म्हणाली म्हणून मी खाल्ला. खाणार बाई भावासाठी काय करणार आता. येऊन आहे तसा पण मी आहे तसं. हम मित्रता निभाते. हे लोक काय बोलणार आपण. चला इथं बिल बाहेर येऊन इकडून लगेच जाऊन देताय का? हा मग रस्ता अडवतात. निघतोय आपण आता इथून. 1:30 वाजलेत रात्रीचे. आपण आलेलो 12 वाजता. 1.5 तास गेले आपल्याला. चला चला गर्दी होईल. चला पटा. तर guys, आपण ऑफिशियली बाहेर आलेलो आहे. हे काय बोल रहा? हा अभी लगा झुका मॅच. आपण ऑफिशियली बाहेर आलो. आता आपण इथून डायरेक्ट चाललोय बाहेर मेन्स बघायला. 50 रुपयाला वरती शोरमा होता. ठीक होता. ठीक होता. मला वाटलं रेट 70 लावेल म्हणून मी हा तुला हा बोललो, हा. वरती नाही 50 बोललो ठीक वाटलं. ते दुकानं बंद नाही होत लवकर. रात्री बंद होतं ना वाटतं मला. इकडं दिवसात दुसरा दिलो रोज ना गाडीचा सॉरी रोजा चालू असतो ना आता गाडी घेऊन देऊयात जुहू बीचकडे. हा ब्लॉग इन द सेन्स भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. हा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये. मुंबई दिल्लीची रोडची ट्रिप इथंच संपते. भेटूया नवीन ठिकाणी. घे ना मला. हॅलो गाईस, भेटूया पुढच्या पार्ट मध्ये डायरेक्ट बायोल्युमिनेन्स बघायला. मी तुम्हाला Stay रस्ते tuned. मी दाखवीन. मला करायचं. ह्याला काय तो डायरेक्ट तिकडच पोहोचणार. स्टे ट्यून. त्याला पोहता येत नाही. स्टे ट्यून करून बीचला चाललाय. रात्री आतमध्ये ओढून घेतलं याला. संपला कार्यक्रम संपला याला. गाडी लावायला जागा. हे गाडी इथं लावलेली. ठीक आहे सॉरी गाईस. चला गाईस भेटूया आता पुढच्या पार्टमध्ये. चला गाईस बाय गाईस.